नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपण असं बघतो की राजन त्या दिवशी सकाळपासूनच खूप अस्वस्थ असतो. कोणतंही काम करताना त्याचे मन लागतच नसतं. सतत त्याच्या मनामध्ये कमळीचाच विचार सुरू असतो. कारण नसतानाही त्याच्या मनामध्ये एक विचित्र भीती निर्माण झालेली असते आणि तो वारंवार स्वतःशीच म्हणत असतो की मला का कोण जाणे, आज का एवढं बेचैन वाटतंय आणि वाटतंय की कमळी काहीतरी मोठ्या संकटात अडकलेली आहे. अन्नपूर्णा त्याची अवस्था पाहते आणि म्हणते, राजन, सकाळपासून मी बघते तुझ्याकडे, तू खूप अस्वस्थ दिसतोयस, काय झालं तुला? तेव्हा राजन खोल श्वास घेतो आणि म्हणतो, आई, मला माहित नाही का, पण कसं माझं मन खूपच बेचैन झालेलं आहे. कमळीबद्दल काहीतरी वाईट घडतंय असं मला सारखं वाटतंय. तेव्हा अन्नपूर्णाही थोडी गंभीर होते आणि म्हणते की कमळी सिद्धटेकला गेलेली आहे, कदाचित तुझा गैरसमज झाला असेल ना. तेव्हा राजन ठामपणे म्हणतो, नाही का आई, आता हा गैरसमज फक्त गैरसमज नाही, बापाचं मन आहे, मला जाणवतं ती संकटात आहे. दोघांनाही कल्पना नसते का ती त्याच वेळी सिद्धटेकला खरोखर सिद्धटेकमध्ये भयंकर घटना घडलेली असते आणि रागिणीने सरोजावरती गोळी झाडलेली असते. तेव्हा सरोजा गंभीर जखमी अवस्थेत पडलेली असते आणि कमळी रडत रडत तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, आई, आई, डोळे उघड ना, मला सोडून तरी तू जाऊ नकोस ना. गावकऱ्यांच्या मदतीने ती सरोजाला घेऊन जवळच्या दवाखान्यात पोहोचवते आणि डॉक्टर तातडीने उपचार सुरू करतात. कमळी बाहेर बसून रडत असते आणि म्हणते, देवा, माझ्या आईला काहीच होऊ देऊ नकोस. देवी आई, मी तुझा नमस्कार करते, आता याच्या पुढे दुसरं काहीच दुःख देऊ नकोस माझ्या आईला. दुसरीकडे महाजन बंगल्यात राजनची अवस्था वाढतच जाते आणि त्यालाही मनातून वाटतच राहतं की मला काहीतरी बेचैनी वाटते. शेवटी तो अन्नपूर्णाला म्हणत असतो, आई, मी सिद्धटेकला जाणार आहे. तो म्हणतो, आत्ता? तेव्हा तो म्हणतो, हो, कमळीला माझी गरज आहे असं माझं मन सांगतंय. अन्नपूर्णा काही क्षण विचार करते आणि मग म्हणते, चल मग मीही तुझ्यासोबत येते. दोघेही सिद्धटेकला जाण्याची तयारी करू लागतात. पण त्यांना माहिती नसतं की दाराबाहेर उभी राहून रागिणी त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकत असते. राजन आणि अन्नपूर्णा घरातून निघून जातात. रागिणी धावतच कामिनीकडे जाते, तिला फोन लावते आणि म्हणते का मोठी अडचण निर्माण झालेली आहे. कामिनी घाबरून विचारते, काय झालेलं आहे? तेव्हा राजन आणि अन्नपूर्णा सिद्धटेकला निघालेले आहेत ही बातमी ती कामिनीला सांगते. तेव्हा कामिनीच्या चेहऱ्यावरती रंगच उडतो. ती म्हणते, काय? जर ते तिथे पोहोचले ना तर सगळं सत्य समोर येईल आणि सगळं उद्ध्वस्त होईल. तेव्हा रागिणी संतापाने म्हणते, आता आता त्यांना कसं थांबवायचं? तेव्हा कामिनी काही क्षण विचार करते आणि त्यांना परत बोलूयात, पण कसं, ते विचार करत असते. फोन करून सांगू की सदाशिवची तब्येत खूपच बिघडलेली आहे, तर तुम्ही लगेच परत या. तेव्हा रागिणी लगेच हसते आणि म्हणते, परफेक्ट, हेच सांगूयात. आणि ती राजनला लगेच फोन करते आणि म्हणते, पण तोपर्यंत राजन, अन्नपूर्णा सिद्धटेकच्या जवळ पोचलेले असतात. फोन वाजतो. राजन फोन उचलणारच तेवढ्या वेळातच समोरून भरधाव वेगामध्ये ट्रक येतो आणि ड्रायव्हरच्या गाडीवरील ताबा सुटतो. क्षणामध्ये भीषण अपघात होतो आणि गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळते. अन्नपूर्णा घाबरूनच ओरडते, राजन. तेव्हा राजनच्या डोक्याला जोरात मार बसलेला असतो. तो बेशुद्ध होतो आणि आजूबाजूचे गावकरी धावतच येतात आणि ते लवकरच त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जातात. सिद्धटेकलं गाव लहान असल्यामुळे तिथे एकच दवाखाना आहे आणि म्हणून योगायोगाने असं झालेलं असतं की ह्याच दवाखान्यात कमळी सरोजाला घेऊन आलेली असते. काही वेळाने गावकरी राजन आणि अन्नपूर्णालाही त्याच दवाखान्यात आणतात. डॉक्टर राजनला तातडीने ॲडमिट करतात आणि अन्नपूर्णाला किरकोळ दुखापत झालेली असल्यामुळे ती बाहेरच बसलेली असतात. तिच्या मनामध्ये काळजी असते आणि म्हणते, देवा, राजनला काहीच होऊ देऊ नकोस. हे काय घेऊन बसलेलं आहे? तेवढ्यातच तिला कॉरिडॉरमधून उभी असलेली कमळी दिसते. अन्नपूर्णा आश्चर्यचकित होते आणि म्हणते, कमळी? कमळी मागे वळते आणि अन्नपूर्णाला पाहताच ती पण धावतच तिच्या जवळ येते आणि भेटून म्हणते, आजी. अन्नपूर्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, बाळा, तू इथे कशी? तेव्हा कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ती घडलेली सगळा प्रकार सांगते आणि सरोजावरती झालेला हल्ला, गोळीबार, तिची धडपड आणि दवाखान्यात आणणं, हे सगळी गोष्ट ती अन्नपूर्णाला सांगत असते. सगळं हे ऐकताच अन्नपूर्णा हादरून जाते आणि म्हणते, देवा, एवढं सगळं घडलं? आणि कमळी रडतच म्हणते, मला वाटतं मी माझी आई गमावणार आहे. तेव्हा अन्नपूर्णा तिला जवळ घेते आणि म्हणते, नाही बाळा, धीर धर, सगळं व्यवस्थित होईल. काही क्षण शांतताच असते. मग अन्नपूर्णा विचारते, पण तू कमळी, तू दवाखान्यात कशी आलीस? तेव्हा कमळी काही बोलणार इतक्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणतात. कमळी घाबरून उभी राहते आणि डॉक्टर म्हणतात की माझी आई कशी आहे डॉक्टर, असं ती कमळी विचारत असते. तेव्हा डॉक्टर हसतच म्हणतात, गुड न्यूज आहे. कमळीच्या डोळ्यामध्ये आशा चमकते आणि तो म्हणतो की तुमची आई आता डेंजर झोनमधनं बाहेर आलेले आहेत.
तेव्हा कमळीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात आणि ती म्हणते, खरंच? हो. ते म्हणतात, हो, तुम्ही आता त्यांना भेटू शकता. तेव्हा कमळी देवाचे आभार मानते आणि अन्नपूर्णाही सुटकेचा निश्वास घेते. पण त्याच्या डोक्यामध्ये अजून सुद्धा राजनची काळजी आहे. चल बाळा, मीही तुझ्यासोबत येते, असं ते म्हणत असतात. दोघेही सरोजाच्या रूममध्ये चालू लागतात. अन्नपूर्णाच्या मनामध्ये फक्त एकच भावना असते, कमळीच्या आईला भेटायचं. पण तिला अजिबात कल्पना नसते का ज्या स्त्रीला ती भेटायला चाललेली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची अनेक वर्षांपासून हरवलेली पहिली सून सरोजाच असते. रूमचं दार हळूहळू उघडतं आणि बेडवरती पडलेली सरोजा त्यांच्याकडे पाहण्यासाठी मान वळवते आणि पुढच्या क्षणी अन्नपूर्णाच्या हातातील पाण्याची बाटली खाली पडते आणि तिचे डोळे विस्फारतात आणि ते सरोजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कारण अनेक वर्षांनंतर सासू आणि सून पुन्हा एकदा समोरासमोर उभ्या राहिलेल्या असतात. पण आता पुढे काय होणार? का याच्यापासून पण हे दोघंही परत लांब जाणार? का इथून नवीन कट सुरू होणार कामिनीचा? हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.